नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून इथे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। बघा हे कुठल्या जिल्ह्यामध्ये भरती आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि NHM या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे। NHM मध्ये ही भरती आहे आरोग्य विभागामध्ये आणि ही बघा 11 महिन्याच्या कंत्राटी स्वरूपाची इथे भरती असते। 11 महिन्याचा कालावधी असतो तुमचा जॉब करण्याचा आणि त्यामध्ये तुमची वाढ सुद्धा होऊ शकते। 11 महिन्याचा असा पद्धतीने कालावधी असतो। त्यानंतर एक्सटेन्शन किंवा वाढू शकते किंवा त्यामध्ये तुमचं तिथे तुमचं काम करण्याचा किंवा जागा वॅकन्सी रिकामा असणे हे याच्यावर डिपेंड करतं। त्यानंतर बघा ही कुठली काय लास्ट डेट आहे, त्यामध्ये वय किती लागणार आहे, अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती मी इथे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपाची 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी रिक्त पदे स्वर्गनिहाय भरायची आहेत। सदर पदे परभणी जिल्ह्यात आरोग्य संस्था स्तरावरील आहेत। बघा ही सर्व पदे परभणी जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यामध्ये इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला इच्छुक आणि पात्र उमेदवारांना तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। मी तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। बघा अर्जाचा नमुन्यामध्ये बघा PDF मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल किंवा टेलिग्राम लिंक किंवा व्हॉट्सअप ग्रुप लिंकवर तुम्हाला सेंड केला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून अर्ज भरू शकता। आणि तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ही 2 संकेतस्थळ उपलब्ध आहेत। या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही संपूर्ण डिटेल चेक करू शकता। बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत 11 महिने 29 दिवसासाठी कंत्राटी स्वरूपाने पदे भरण्यात येणार आहेत। तर ती कुठली पदे आहेत आपण पाहणार आहोत। बघा स्टाफ नर्स यांच्यासाठी सुद्धा इथे 10 जागा आहेत फिमेलसाठी आणि स्टाफ नर्स या मेल यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे। NTB यांच्यासाठी बघा 1 जागा आहे, NTD साठी 1 जागा आहे, SCBC साठी 1, ओपनसाठी 7 अशा पद्धतीने इथे जागा आहेत। GNM नर्सिंग BSc नर्सिंग असेल तर तुम्ही त्या अर्ज करू शकता। त्यानंतर तुमचं MNC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। तुम्हाला इथे 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स मेल यांच्यासाठी 1 जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। तुमचं सुद्धा इथे एज्युकेशन काय असणं गरजेचं आहे, GNM BSc नर्सिंग असणं आणि MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि फक्त शासकीय NHM अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकता। आणि तुम्हाला NHM विभाग 2रा मजला जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग स्टेडियम जवळ परभणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी किंवा अर्ज सादर करायचा आहे। बघा सगळ्या पदासाठी तुम्हाला इथे अर्ज कुठल्या पदावर कुठल्या जागी जाऊन किंवा कुठल्या ठिकाणी जाऊन तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे। NHM विभाग 2रा मजला जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग स्टेडियम जवळ परभणी या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही अर्ज हा सबमिट करू शकता। त्याच्यामध्ये बघा ज्युनियर इंजिनियर यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे, AC साठी 1 जागा आहे आणि डिप्लोमा इन सिव्हिल असणं गरजेचं आहे। 25,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। लॅब टेक्निशियन यांच्यासाठी 1 जागा आहे, SCBC साठी 1 जागा आहे आणि DMLT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी 2 जागा आहेत, SC साठी 1, ST साठी 1। ग्रॅज्युएट डिग्री फिजिओथेरपिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पॅरामेडिकल वर्कर यांच्यासाठी 1 जागा आहे, SC साठी ही 1 जागा आहे। 12th सायन्स किंवा 12th मध्ये एज्युकेशन असणं गरजेचं आहे। PMW याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डेंटल सर्जन यांच्यासाठी 4 जागा आहेत, SC साठी 1, VJA साठी 1, SCBC साठी 1, EWS साठी 1 आणि MDS आणि BDS असेल तर तुम्हाला पर मंथ 30,000 रुपये सॅलरी इथे मिळणार आहे। त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी 1 जागा आहे, ओपनसाठी आहे। DTO या स्थापनेचे ठिकाण आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर आयुष
PG यांच्यासाठी एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे. आणि तुम्ही कुठं हे करू शकता, PG युनानी रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी असणं गरजेचं आहे. 30,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ॲडिओलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट यांच्यासाठी सुद्धा 2 जागा आहेत. SC साठी 1 जागा आहे, ओपनसाठी 1 जागा आहे. डिग्री इन ॲडिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 25,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स आणि स्टाफ नर्स फिमेल आपण इथे पाहिलेलं आहे. लॅब टेक्निशियन, डेंटल सर्जन हे सुद्धा पाहिलेलं आहे. काउन्सिलर यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत. OBC साठी 1, SC BC साठी 1, EWS साठी 1 आणि MSW तुमचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. 20,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. SC साठी 1 आहे. BMS असणं गरजेचं आहे तुम्हाला आणि 28,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. सुपरविजर यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. ST साठी आहे. तालुका हेल्थ ऑफिसर या ठिकाणी तुम्हाला जॉबसाठी जायचं आहे. एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी 30 वर्ड पर मिनिट, इंग्लिश 40 पर मिनिट, MSCIT असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 20,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे 2 जागा आहेत. ST OBC साठी 1 जागा आहे. BMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 28,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. मेडिकल ऑफिसर आयुष यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. ओपनसाठी ती 1 जागा आहे. BHMS रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी असणं गरजेचं आहे. 28,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांच्यासाठी 3 जागा आहेत. OBC साठी 1, SC BC साठी 1, EWS साठी 1 आणि एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल तुम्ही MPH, MHA, MBA असाल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. 35,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे. ब्लॉक फॅसिलिटर यांच्यासाठी ओपन फिमेल यांच्यासाठी जागा आहे. NHM एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल असणं गरजेचं आहे. मराठी 30 आणि पर मिनिट इंग्लिश 40 असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. 7,500 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बघा अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत. ही संपूर्ण भरती ही कंत्राटी स्वरूपाची आहे आणि 11 महिने 29 दिवसासाठी असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा इथे सदर ही पदे कार्यक्रमातील PIP सन 24-25च्या मंजुरीच्या अधीन राहून भरण्यात येणार आहेत. बघा ही संपूर्ण जे अधिनियम आहे PIP यांच्यानुसार तुमची इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार तुमची इथे भरती होण्यात आहे. किंवा ही भरती रद्द करण्याचा किंवा कॅन्सल करण्याचा किंवा याच्यामध्ये बदल करण्याचा तो सर्वस्व अधिकार त्यांचा असणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि पदासाठी मानधन हे एकत्रित मानधन आहे. मंजूर PIPच्या अनुषंगाने मानधन ठरविण्यात अधिकार समितीकडे राखून. बघा तुमचं PIPच्या अनुषंगाने तुम्हाला इथे मानधनसुद्धा राखून ठेवण्यात आलेले आहे. तो सुद्धा त्यांचा अधिकार राहणार आहे. त्यांच्यानुसार तुम्हाला इथे मानधन दिलं जाणार आहे. ज्या आशा सेविका आहेत GNM कोर्स पूर्ण केलेला आहेत आणि GNM पद भरतीमध्ये वयाची अट राहणार नाही. बघा ज्या आशा सेविका आहेत GNM कोर्स केलेला आहे त्यांना इथे बघा कुठल्याही प्रकारची इथे अट राहणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा अशा पद्धतीने खूप साऱ्या अटी शर्ती दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा तुम्हाला इथे अर्ज फी सुद्धा राहणार आहे. अर्ज फी किती राहणार आहे तुम्हाला 150 रुपये अर्ज फी राहणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 100 रुपये इथं फी असणार आहे. आणि तुम्हाला कुठल्या नावाने DD काढायचं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. बघा कुठल्या नावाने अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या अंतर्गत जिल्हा परिषद या नावाने तुम्हाला DD काढून जोडायचं आहे. तुम्ही बघा खुल्या प्रवर्गात येत असाल तर 150 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गात येत असाल तर 100 रुपये तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज सादर करण्याच्या वेळेस परिषद परभणी अथवा NIC परभणी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अर्जाचा नमुना उमेदवारांनी अर्ज स्वीकारला जातील. कोणत्याही नमुन्यातील उदाहरण स्वतःच्या टंकलिखित बघा तुम्हाला जो अर्जाचा नमुना दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता. त्याच्यातच तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. तुम्ही इतर कुठल्याही कागदावर किंवा रिझ्युमे जोडू शकणार नाही आहे. जर तुम्ही हा अर्जाचा नमुना तुम्ही जर डाउनलोड करून जर तुम्ही अर्ज भरलात तर तोच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे 12/3/2025 ते 21/3/2025 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. आणि तुमचे जे कागदपत्रे आहेत ते संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला झेरॉक्स मारून घेऊन जायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही इथे अर्ज हा करू शकता. आणि तुम्हाला बघा MSCIT असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता.
बघा तुम्हाला अर्ज हा सादर कुठं करायचा आहे, तर तुम्हाला इथे अर्ज बघा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान बघा परभणी, जिल्हा आरोग्य विभाग परिषद परभणी या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज हा सादर करायचा किंवा द्यायचा आहे। आणि बघा जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी परभणी अंतर्गत ही भरती निघालेली आहे। आणि हा जो अर्जाचा नमुना आहे तुम्ही डाउनलोड करायचा आहे। याच्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करून जी सांगितलेली डॉक्युमेंट्स आहेत, ती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, ती संपूर्ण डॉक्युमेंट्स याच्यासोबत जोडायचे आहेत आणि तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा हा PDF जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। बघा पदाचे नाव, कुठल्या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करता, पद क्रमांक म्हणजे या कुठल्या पदासाठी अर्ज करताय आणि ह्या जी नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये कितव्या नंबरचं पद आहे ते सुद्धा इथे लिहू शकता। बँकेचे नाव आणि DD क्रमांक, बघा तुम्हाला DD काढायचा आहे आणि बँकेचे नाव, कुठल्या बँकेमध्ये तुम्ही DD काढलाय ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि DD किती रुपयाचा काढलाय ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। आणि जातीचा प्रवर्ग, तुम्ही कुठल्या जातीमध्ये येत आहे ते लिहायचं आहे आणि लिंग, स्त्री पुरुष तुम्ही कुठले आहात, म्हणजे स्त्री आहेत पुरुष आहेत, तुम्ही इथे टिक करू शकता। उमेदवारांचे संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे। उमेदवाराच्या नावात बदल असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे। उमेदवाराच्या वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव तुम्ही इथे टाकू शकता। जन्मतारीख सुद्धा इथे टाकायचं आहे आणि 28/2/2025 रोजी तुम्हाला किती दिवस किती महिने झालेत ते सुद्धा इथे टाकू शकता। तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे आणि ते सही सुद्धा करू शकता। ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर सुद्धा इथे टाकू शकता, संपूर्ण पत्ता सुद्धा इथे टाकायचा आहे। त्यानंतर बघा विवाहित आहेत अविवाहित आहेत ते सुद्धा टाकू शकता। महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का ते सुद्धा टाकायचं आहे। जातीचे प्रमाणपत्र आहे का नाही ते सुद्धा टाकायचं आहे। जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे आणि जातीचे नाव सुद्धा इथे टाकू शकता। उमेदवार सध्या NHM कर्मचारी आहेत का, म्हणजे तुम्ही NHM मध्ये काम करताय का, हो नाही सुद्धा इथे टाकू शकता। तुमच्या विरुद्ध कुठला फौजदारी कायदा किंवा गुन्हा दाखल आहे का, त्याच्यासुद्धा होय नाही तुम्ही इथे असल्यास सांगू शकता। आणि तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता सुद्धा भरायचा आहे। तुमची 10वी कुठे झालेली आहे, 12वी कुठे झालेली आहे, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, पदवी इतर, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती इथे टाकू शकता। संस्था, विद्यापीठाचे नाव, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, पास झालेल्या वर्ष आणि शेरा, अशा पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर नोंदणी केल्याची तपशील, बघा तुम्ही तिथे जाऊन नोंदणी करायचं आहे, त्यामध्ये जी नोंदणी केलेली आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे। शासकीय NHM अनुभव, बघा तुम्हाला कुठल्या शासकीय संस्थेमध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल किंवा NHM मध्ये अनुभव घेतला असेल तर ते सुद्धा इथे टाकू शकता। पद, पासून, पर्यंत, कधीपर्यंत केलेलं आहे, एकूण महिने आणि इथे शेरा सुद्धा लिहू शकतात। बघा इतर शैक्षणिक अर्हता असेल तर ते सुद्धा टाकायचे आहे। मराठी टायपिंग 30, इंग्लिश टायपिंग 40, MSc टॅली असेल तर त्याला सुद्धा इथे टिक करायचं आहे आणि इतर कुठला असेल तर ते सुद्धा इथे लिहू शकता। बघा इथे डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे, ते तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे टिक करू शकता। परभणी, दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराची स्वाक्षरी, अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे, त्यानंतरच तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि कुठले कुठले बघा तुम्ही डॉक्युमेंट्स जोडलेले आहेत त्यापुढे तुम्हाला इथे टिक आणि रॉंग करू शकता। DD जोडले का, वर्ष कधी तुम्ही केलं आहे आणि वयाचा दाखला, 12वी गुणपत्रिका, शैक्षणिक गुणपत्रिका, नोंदणी नूतनीकरण, अनुभव प्रमाणपत्र असल्यास, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, MSc बँक स्टेटमेंट आणि इतर कुठले डॉक्युमेंट्स जोडले का ते सुद्धा तुम्हाला इथे टिक करायचं, म्हणजे जे आहेत त्याच्यासमोर टिक करू शकता। त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, तो सुद्धा तुम्ही इथे भरू शकता। त्याच्यामध्ये श्री, श्रीमती, कुमार अशा पद्धतीने तुम्ही किती बाळ आहेत काय आहे तुम्ही ते संपूर्ण माहिती भरू शकता। बघा अशा पद्धतीची संपूर्ण जाहिरात होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।